मध्ये तिरंगा रॅली निघत आहे का? आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की मिशन सिंदूरच्या अनुषंगाने सगळ्या देशभरामध्ये तिरंगा यात्रा काढण्यात आलेली आहे आणि ह्या माध्यमातून जे आपले देशातले सर्व सैनिक आहे त्यांच्या सन्मानासाठी ह्या रॅलीचं आयोजन केलेलं आहे की त्यांनी जी कामगिरी केलेली आहे देशासाठी हे अत्यंत महत्त्वाची आहे आणि अतिशय कौतुक करण्यासारखी आहे। आदरणीय प्रधानमंत्री साहेबांनी जो ह्या संदर्भात सिंदूरच्या संदर्भात निर्णय घेतला आणि आपल्या देशातल्या लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि देशाच्या आपण काय म्हणतो एक रिस्पेक्टसाठी ही रॅली काढण्यात आलेली आहे। क्षेपणास्त्र आपण बनवलं तरी तो पाकिस्तानचे सगळे एअरबेस नष्ट करून टाकले, अचूक मारा करून त्या ठिकाणी जाऊन आणि मला 25-50च्या वर देशांनी त्याची मागणी आपल्याकडे केली की आम्हाला ते द्या म्हणून। म्हणजे आपण आपल्या क्षेत्रामध्ये किती पुढे गेलेलो आहोत हे आपण बघतो आणि सगळ्या क्षेत्रामध्ये आपला देश पुढे चाललेला आहे। पाकिस्तान सारखं भिकार राष्ट्र, त्या तिकडे जेवायला काही आटा नाही, मोठी नाही, सैन्यांना कपड्यांना पैसे नाही, त्यांचे नवीन बूट घ्यायला त्यांच्याकडे पैसे नाही, या देशामध्ये सारी सुई मदत नाही स्वतःची आणि हे आमच्याशी टक्कर घ्यायला चाललेले आहेत। अनेक जण तुम्ही बघत असेल पार्लमेंटमध्ये बोलले की असं चूक करू नका, मराल संपून जाल। त्याचे खासदार रडले की तुम्ही काय करतायत, त्यांनी आपल्याकडे विनवण्या केल्या की आम्हाला माफ करा, ते नादान आहेत, त्यांना सोडून द्या। अशा पद्धतीने पाकिस्तानमधले खासदार जे सिनियर त्यांनी अक्षरशः डोळ्यात पाणी आणून आपण बघितलं असेल काय काय भाषण त्या ठिकाणी केली। पण जे अतिरेकी आहेत ऐसा आहे पाकिस्तान मध्ये काही लोक असे की त्यांना फक्त कुरघोड्या काढायचे आहेत, त्यातच त्यांचं अस्तित्व आहे आणि म्हणून त्यांनी हा प्रकार केला। पण त्याचं चोख उत्तर आपल्या जवानांनी या ठिकाणी दिलं आणि त्यांना सोडो की पळो केलं। आज पाकिस्तानची अवस्था वाईट आहे। बलुचिस्तान मध्ये बघा आज काय चाललेलं आहे, अगदी तुकडे तुकडे होतील। वर्षभरामध्ये तुम्ही बघा पाकिस्तानची काय अवस्था होणार। आणि यावर जर मोदीजींनी सांगितलं की या पुढे जर आमच्या वाटेला आलात आता आम्ही युद्ध स्थगित करतो आहोत, आम्ही थांबवलेलं नाही, मी संस्थगित केलेलं आहे, आम्ही थोडा वेळ तुम्हाला आता संधी दिलेली आहे, पण यापुढे जर तुम्ही अशी एक सुद्धा चूक केली आणि एका माणसावर जर असा अटॅक केला तर यापुढे आम्ही पाकिस्तानचं नाव जगाच्या नकाशावरूनच काढून टाकू। अशा प्रकारे मोदींनी त्यांना दम भरलेला आहे। पूर्ण राज्यामध्ये नव्हे पूर्ण देशामध्ये या तिरंगा रॅलीचं आयोजन होत आहे। देश जेव्हा कधी असा प्रॉब्लेममध्ये येतो, जेव्हा दुश्मनाशी दोन हात करण्याचा विषय येतो त्यावेळेस संपूर्ण देश हा एक असतो, सगळा देश हा सैनिकांच्या पाठीशी उभा आहे हे पूर्ण भारताच्या नागरिकांना दाखवून द्यायचं आहे। म्हणून हा तिरंगा रॅलीचं प्रयोजन करण्यात आलेलं आहे। याच्यात कुठलाही पक्ष नाही, कुठला जाती धर्म नाही, कोणीही या तिरंगा रॅलीमध्ये सामील होऊ शकतो। ज्याला भारतीय आणि भारतीय सेना याच्याबद्दल अभिमान असेल तो प्रत्येक व्यक्ती या तिरंगा रॅलीमध्ये सामील व्हायला पाहिजे अशी आमची इच्छा आहे। म्हणून तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे।